नाईट जंगल सफारीचा व्हिडिओ आहे तो नक्कीच बघितला असेल. तर त्याच्यामध्ये भरपूर अशा गोष्टी असतात ज्या मी नाही कॅप्चर करू शकली, कारण खूप जास्त डिफिकल्ट असतं सगळ्या ठिकाणी मोबाईलला घेऊन सर्व्हाइव्ह करणं. ॲक्च्युली काही ठिकाणी तर मोबाईल अलाउडही नसतो, पण तरी पण मी भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्यासोबत दाखवण्याचा प्रयत्न केला. तर आता मी चालली आहे दुसऱ्या रिसॉर्टमध्ये, कारण जी रिसॉर्ट आम्हाला हवं होतं ते आम्हाला नाही मिळालं पहिले 2 दिवस, कारण इकडे इतकी रश आहे. तर आता मी त्याच रिसॉर्टमध्ये चाललेली आहे आणि मग मी आज जाणार आहे इव्हिनिंग जंगल सफारीला. तर हा जो एक्सपिरियन्स आहे तर हा एक्सपिरियन्स देखील मी तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करेल. तर आता वाजले आहेत दुपारचे 12. सो आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये पोहोचेपर्यंत 1 वाजतील. मग सगळं लंच वगैरे करून आम्ही 3 वाजता करेक्ट निघू. 4 वाजता तिथून गाड्या निघतील आणि मग 4 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आमची इव्हिनिंग जंगल सफारी आहे. तो एक्सपिरियन्स देखील खूप छान आहे आणि अगदी इंदोरपासून 330 किलोमीटर्सवर ही प्लेस आहे. जर तुम्हाला कधी एकदम नेचरच्या जवळ तुम्ही कोणती प्लेस शोधत असाल तर नक्की मदाई ही प्लेस खूप बेस्ट आहे आणि खूप छान आहे, सायलेंट आहे आणि खूप जास्त रश तर आहे, पण इतकी जास्त नाही आहे की आपण जे एकदम शहरातलं वातावरण जगतो त्या टाईपचं फील नाही येणार. तर एक खूप छान फिलिंग आहे. सो नक्कीच माझ्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढे व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. सो आता मी चालली आहे दुसऱ्या रिसॉर्टमध्ये, तर नक्कीच सोबत राहा आणि चला जाऊया मग आपण. आता आम्ही सगळे तयार झालो आहे आणि ही आहे तीर्था आणि ही आहे सुप्रिया. सो आम्ही सगळे आता तयार झालो आहे आणि हिला लिटिल बिट थोडंसं मराठी समजतं. कुठे गेली? तर आता आम्ही यांना आंघोळीला खूप वेळ लागतो, तर आम्ही सगळ्यांनी आंघोळ करून घेतली आणि यांना आम्ही आता जाऊ देत नाहीये. तर ही डिबेट त्याचीच चालू आहे. आणि जेव्हा मी व्हिडिओ शूट करत होती तर यांनी वरतून रूममधून माझा व्हिडिओ घेतला. ॲक्च्युली मला हा खूप आवडला, कारण जी सिनरी आहे ती खूप छान आली आहे. सो त्यामुळे मी इथं हा टाकला. आणि खरंच एक स्पेशल टायमिंग मला द्यावा लागतो व्हिडिओजसाठी, की नाही एकदम प्रत्येक गोष्ट प्रॉपरली तुमच्याबरोबर मी शेअर करू. तर हा व्हिडिओ मला पर्सनली खूप आवडला, म्हणून मी विचार केला की एडिट करता करता थोडासा हा मध्ये टाकून देऊया. तर चला मग आता मी चालली आहे मदईच्या जिथं आम्ही तिकीट्स बुक केले आहे तिथं. तर आता मी फायनली जाणार आहे. जसं तुम्हाला मी सकाळी म्हटले की मी इव्हिनिंग सफारीला जाणार आहे. सो मी आता इथं आलेली आहे आणि हे त्यांचं ऑफिस आहे जे तुम्हाला दिसतं आहे. तर हे त्यांचं ऑफिस आहे आणि ही नदी क्रॉस केल्यावर तिकडून सतपुडा रँक जी आहे ती चालू होते आणि मग तिकडनं मदाईचं जे पूर्ण जंगल आहे, जो कोर एरिया आहे तो कोर एरिया चालू होतो आणि मग तिथून आपण टायगर्स बघू शकतो, पूर्ण जंगल सफारी करू शकतो आणि ऑल सगळ्या ज्या जंगलचं जे एक फील आहे ते आपण घेऊ शकतो. तर इथून त्या साईडला पार्क केल्यावर तिकडे सगळ्या त्यांची जिप्सी उभ्या असतात आणि मग आपण जिप्सीमधून बसून पूर्ण जंगल सफारी करू शकतो. तर या टाईपने सगळं खूप छान एक्सपिरियन्स आहे आणि आता नक्कीच तुमच्यासोबत मी कनेक्ट राहील. पाणी स्टार्ट होते म्हणजे इतकी गहराई आहे पाण्याची आणि खूप मोठी नदी आहे. आय थिंक त्या नदीचं नाव मी तुम्हाला नक्कीच सांगेल, डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. तर खूप मोठी नदी आहे आणि इतकं छान सुंदर नितळ पाणी आणि पूर्ण पाण्यामधनं आता आम्ही जाऊन तिकडे जाणार आहे. सो आता आमचा नंबर आहे आणि आम्ही तर जाणार आहोत बोटिंगसाठी. एक्साइटेड? सो बहुत ज़्यादा एक्साइटेड, बहुत अच्छा लग रहा है हमें और कुछ न्यू फील आ रहा है. यहाँ पर ही आकर इतना ज्यादा औसम लग रहा है. या तो इतनी डीप नदी है, तो हम यही सोच रहे कि उस साइड जाने के बाद क्या होगा एक्चुअल में, क्या नहीं होगा. तो ये सब. आणि इथे एक गोष्ट खूप छान बघायला मिळाली. तुम्ही कधीही जर गाईड बघितलं असेल फॉरेस्ट एरियामध्ये किंवा रेंजर बघितले असतील तर ते तुम्ही मोस्टली मेल बघितले असतील, बट एक नवीन फॅसिलिटी तर मुलींसाठी ओपन झाली आहे की जे गाईड तुम्हाला आता फॉरेस्ट एरियामध्ये अवेलेबल होतील तर त्या मुलीही तुम्हाला गाईड करू शकतात. म्हणजे आज आपण हे बघून खूप मोठं उदाहरण मिळतं की मुली कुठेही मागे नाही. अगदी जंगलामध्ये सुद्धा मुलगी एकटी सर्व्हाइव्ह करू शकते. आणि जर तुम्हीही जर काहीतरी फॉरेस्ट प्रेमी असाल तर नक्कीच असं काहीतरी जॉब ट्राय करू शकतात. गव्हर्नमेंट जॉब आहे आणि खूप छान. मी तर हे बहुतेक पहिल्यांदाच बघितलं की जितकं मी फिरली आहे फॉरेस्ट एरियामध्ये, माझ्या फर्स्ट टाइम
व्ह्यूमध्ये असं आलेलं आहे की मुली ज्या आहेत त्या पण रेंजरचं किंवा गाईडचं काम करू शकतात इतक्या मेन कोअर एरियामध्ये. तर हे खूप छान थिंग आम्हाला बघायला मिळाली, म्हणून आम्ही त्यांच्याकडनं काय काय माहिती घेत होतो आणि खूप माहिती त्यांच्याकडे अवेलेबल होती जंगलाबद्दल. आम्ही फायनली आलो आहे इथं. आता इथून मध्ये जाऊन मग जे सगळे जिप्सी वगैरे आहे त्याची सगळी ट्रान्सपोर्टची इथं व्यवस्था आहे. सो बघूया आता वर जाऊन नेमकं कसं काय. हे मिस्टर पूर्ण वेळ मुलांना सांभाळताना तुम्ही फर्स्ट टाइम बघितलं असं माझ्या इतक्या व्हिडिओजमध्ये की मुलांना इतके सांभाळतायत. बट खरंच ते खूप माझी हेल्प करताय आज. आणि आता आम्ही जिप्सीमध्ये बसलेलो आहे. तर इथून पुढे चालू होत आहे सातपुडा टायगर रिझर्व म्हणजे कोर एरिया. कोर एरिया मीन्स टायगर्स अँड लेपर्डचा एरिया. तर हा एरिया जो असतो इथं अजिबात पायी चालणं मना असतं. गाडीच्या खाली आपण उतरू शकत नाही, कोणत्याही प्रकारचे आवाज करू शकत नाही, एकमेकांसोबत जास्त बोलू शकत नाही, कारण त्यांची जी वाईल्ड लाईफ आहे ती कुठे ना कुठे डिस्टर्ब होते. तर खूप सगळे नियम असतात. आणि आता इथं टायगर नसेल, कारण जिथं हरण असतं त्या जवळपास तिथं कुठेही टायगर नसतो, कारण हरिण जे आहे ते त्यांचं शिकार आहे. तर ते देखील आपल्यासाठी सेफ प्लेस शोधतात. तर आता हे सगळे हरिण वगैरे इथं जे आम्ही लाईव्ह बघतोय, खूप जास्त छान फिलिंग आहे की आपण जे कधी बघू नाही शकत ते आपल्याला इथं दिसतंय लिटरली. आणि ते पण आम्हाला एकदम आश्चर्यचकित बघताय की नेमकं हे कोण आलं आम्हाला बघायला. मी आतापर्यंत कमीत कमी 3-4 फॉरेस्टमध्ये जंगल सफारी केलेली आहे, बट मला आता एकदाही टायगर दिसला नाहीये, कारण टायगर खूप रेअरली दिसतो आणि कोणतीही श्युरिटी नसते जर तो एकदम समोर आला, कारण इतकं डीप जंगल आहे, इतकं डीप की तो खूप शांततेच्या ठिकाणी बसायला नेहमीच त्याला आवडतं. पण खूप डेंजर आहे. जर आता इथं कुठे टायगर बसला असेल तरी पण तो आम्हाला दिसू नाही शकत. कदाचित तो आम्हाला बघत असेल पण आम्हाला तो दिसत नसेल, कारण झाडाझुडपांमध्ये कुठेही तो असू शकतो बसलेला. आणि आता आम्ही कमीत कमी 10 किलोमीटर आतमध्ये आलेलो आहे. तर इकडे आल्यावर समजतं की बाहेरच्या जगाशी काहीही संबंध नाही, एक वेगळंच जग आतमध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि खूप पिन ड्रॉप सायलेन्स आहे, कोणत्याही गाड्यांचा आवाज नाही, काही नाही, फक्त जंगली प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा आवाज इथे येतोय. आता हे इथं उभे राहिलेत म्हणजे यांना नक्की काही ना काही लेपर्ड नाही तर मग टायगरची मुवमेंट इथं जाणवली आहे, म्हणून ते आता एकदम स्लो गाडी घेऊन जात आहेत आणि इथं ते उभे राहिले आहेत. तर आणि आता कमीत कमी 20 किलोमीटर आतमध्ये आल्यावर आम्हाला इथं एक जंगली प्राणी दिसला आहे आणि तो म्हणजे, एक सेकंड तुम्हाला मी सांगते, तो म्हणजे भालू आम्हाला इथे दिसलेला आहे. तुम्हाला पण थोडीशी क्युरियोसिटी व्हायला पाहिजे की नेमकं आम्हाला काय दिसलंय, म्हणून मी ब्रेक घेतला 1 सेकंदाचा. तर हा भालू इथं आम्हाला दिसलेला आहे आणि लिटरली यार खूप भीती वाटते. किती क्यूट दिसतात पण अजिबात ते क्यूट नसतात. खूप डेंजर दिसत होता त्यावेळेस तो, आणि तो मस्तपैकी खात होता त्याचं. तर आता हे म्हणतात की तो एक 10 मिनिटानंतर बाहेर येईल, तर बघूया. आणि तो फायनली आला बाहेर. तर हा तो भालू आहे ज्याला आम्ही कमीत कमी 20 मिनिटापासून वेटिंग करतोय की तो बाहेर येईल, आणि तो बाहेर आला. मी आय थिंक पहिल्यांदा लाईव्ह भालू बघितला आहे. जिम कॉर्बेटमध्ये पण मला काही दिसलं नव्हतं, तर आम्ही आता पहिल्यांदा भालू बघितला आहे. आणि जर तुम्हाला माहिती असेल की जिम कॉर्बेट जे आहे ते पूर्ण वर्ल्डचं नॅशनल पार्क सगळ्यात फेमस आहे, तर तिथं मी जाऊन आली त्यावेळेस तिथंही मला असं काही दिसलं नव्हतं. पण खरंच आय थिंक हा इकडचा जो एक्सपिरियन्स आहे तो खरंच बेस्ट आहे, कारण नाईट जंगल सफारी झाली, त्यानंतर आता इव्हिनिंग जंगल सफारी होते आणि फर्स्ट टाइम मला हा भालू दिसलेला आहे.
तर आम्ही खूप वेळची ॲक्टिव्हिटी इथं बघितली. जंगलाला ज्यावेळेस आपण बाहेरून बघतो त्यावेळेस फक्त आपल्याला झाडं झुडपं दिसतात, पण आतमध्ये आल्यावर इतकी सुंदरता देवाने त्याच्यामध्ये भरलेली आहे, नैसर्गिक सुंदरता, की खूप वेगवेगळे रूप मला आज जंगलांचे इथं बघायला मिळत आहेत. देखिए ये निकले ये पकड़ अब तो उतरना पड़ेगा या तो तू उतर जा गाड़ी रोकी है बाबा दिख गया आ गया वो आणि आता यांना इथं टायगर दिसला असं वाटतंय कारण कॉलिंग होते आहे. और तू आ गया ना आणि कॉलिंग याच्याकरता होत होतं पक्ष्यांचं, कारण एक जंगली प्राणी म्हणजे भालू होता आणि तो आम्हाला दिसला, पण तो आता आतमध्ये निघून गेला. तर आता आम्ही निघालो आहे पुन्हा पुढे जायला आणि गाईडचं असं म्हणणं आहे की पुढे अशी प्लेस येणार आहे जिथे तुम्ही निवांत बसू शकतात. जंगलाच्या मधोमध ती प्लेस आहे, चारी बाजूने डोंगर आणि मध्ये नदी. आणि ही ती नदी आहे, चारी बाजूने जंगल आहे आणि मध्ये नदी आहे. खूप मस्त प्लेस आहे, म्हणजे तुम्हाला मी सांगू शकत नाही शब्दामध्ये की किती छान वाटतंय. आणि भरपूर दिवसानंतर असा निवांत वेळ मिळाला आहे तर आम्ही दोघं बसलेलो आहे आणि सुप्रियाने हा व्हिडिओ क्लिक केला. तर खरंच खूप छान एक मोमेंट होती माझ्या लाईफमधली ही. क्यों लेके आए तुम? ये गोलू मेरे लिए उखाड़े वहाँ पे इसको बाहुबली. क्यों भैया आप रुके नहीं? साले अरे गीला वो गंदा हो रहा है. तू मेरी रोका कर खत्म कर दूँ. चलो आणि इथून पुढे गेल्यावर एक छोटंसं पेट्रोलिंग कॅम्प आहे. हे जंगलाच्या आतमध्ये एक जे छोटंसं गेस्ट हाऊस आहे आणि ते आंटी तिकडे बनवत आहे, तुम्हाला मी दाखवते. वेगवेगळ्या वन्य प्राण्यांचे जे चित्र आहेत त्यांनी इथं वेगवेगळे रेखाटले आहेत आणि आपण बघूया त्यांना. सारवत आहेत ते पूर्ण. मला खरंच इतकी आवडते ना अशी लाईफ जगायला की मला असं वाटते मी आता इथंच राहून जाऊ. आणि आता वाजले आहे संध्याकाळचे 5:30. तर आता आम्ही निघालो आहे जंगलाच्या बाहेर जायला. फायनली आतमधून आलो आहे जंगल सफारी करून आणि खूप काय 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 आम्हाला तिथं दिसलं आता. तर आता ह्या बोट्स इथं आता आहे आणि ही वाली जी बोट्स आहे ती आमची आहे. आणि आता आम्ही फायनली जाणार आहोत. तर खूप छान वाटण्यासाठी इथून जाऊच नाही, इतकं छान आहे आणि सगळेजण इथं बसलेले आहे. तर आम्हाला पोहोचता पोहोचता अगदी संध्याकाळ झाली आणि खूप थंडी वाजते आहे इकडे पाण्यामध्ये. तर आता आम्ही आलेलो आहे आमच्या रिसॉर्टमध्ये, वाईल्ड नेस्ट बाय गोल्डमार्क हे आमचं रिसॉर्ट आहे. तर हा जो ब्लॉग आहे की आम्ही काय काय मस्ती केली, काय काय मज्जा केली आणि कसं रिसॉर्ट होतं हे सगळं मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये कंटिन्यू करेल. गाईज तोपर्यंत कुठेही जाऊ नका आणि प्लीज यार माझं चॅनल अजून ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं आहे सो प्लीज सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू मी आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये करेल. सो बाय.